चांगभलच्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत नाहून निघणाऱ्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला एक आगळी वेगळी परंपरा आहे। ही परंपरा आहे आपल्या लाडक्या सर्जा राजाला घेऊन शेकडो मैलांचा प्रवास करत देवाच्या भेटीला येणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याची। पण या भक्तिमय वातावरणात कडाक्याच्या उन्हात पायपीट करणाऱ्या त्या मुक्या जनावराची भूक व गरज ओळखून जाणीव ठेवून सहजसेवा ट्रस्ट गेली 25 वर्ष माणुसकी आणि भूतदया यांचा अनोखा संगम घडवून आणत आहेत। आजच्या धावपळीच्या युगातही अनेक भक्त आपल्या बैलगाड्या सजवून रंगवून सहपरिवार ज्योतिबाच्या डोंगरावर येतात। हा प्रवास सोपा नसतो। चैत्राचं रखरखीत ऊन आणि डोंगरावरची कठीण चढण पार करताना या बैलांची मोठी ओढाताण होते। डोंगरावर पोहोचल्यानंतर या मुक्या जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण होते। अशा वेळी ज्या बैलांच्या कष्टावर शेतकऱ्यांचा संसार चालतो त्यांच्या श्रमाची जाण ठेवत सहजसेवा ट्रस्टने सेवेचा आगळा वेगळा हात पुढे केला आहे। 25 वर्षाची अविरत सेवाव्रत केवळ माणसांचीच नव्हे तर पशूंचीही सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे। या भावनेतून ट्रस्ट गेल्या पाव शतकापासून हा उपक्रम राबवत आहे। यावर्षीही कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता ट्रस्टच्या वतीने 100हून अधिक बैलगाड्यातील बैलांना कपरी पेंड, भुसा आणि दर्जेदार चारा मनोभावे वाटप करण्यात आला। भूतदयेचा आदर्श जेव्हा एखादा शेतकरी आपल्या बैलाच्या मुखाशी चारा जाताना पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यातील समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे नसते। सहजसेवा ट्रस्टच्या या उपक्रमामुळे डोंगरावर विसावा घेणाऱ्या शेकडो बैलांना पोटभर अन्न मिळाले। अन्नछत्राच्या माध्यमातून भक्तांची सेवा करणाऱ्या या ट्रस्टने प्राण्यांप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता आजच्या काळात समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण करत आहे। माणूस तर आपलं दुःख बोलून दाखवतो, पण या मुक्या जनावरांची भूक ओळखून त्यांना तृप्त करणं हेच चैत्र यात्रेचं खरं पुण्य आहे। अशा भावना यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांनी व्यक्त केल्या। सहजसेवा ट्रस्टचे हे सेवाव्रत ज्योतिबाच्या चैत्र यात्रेतील माणुसकीचा एक अविभाज्य भाग बनले आहे।